बघा, 511ची बेरीज व्यस्त संख्या व 2.1/5 ची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज किती सर? प्रश्न सोडवायचा कसा? लक्ष द्या मित्रांनो, 511ची काय बेरीज व्यस्त संख्या, लक्ष द्या. आणि 2.1/5 ची काय गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज किती असा प्रश्न. लेकरांनो, 511ची बेरीज व्यस्त संख्या वजा 511 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण 11/5 कसं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा, त्यामध्ये अंश मिळवा. 5 दोन्ही 10 आणि 1 11/5. छेदस्थानी छेद जसाच्या तसा. ह्या काही ट्रिक्स, गणितीय दंडके, बारकावे पक्के पाठ करून ठेवा. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक रूपांतरण 11/5. मग या 11/5 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती हो? तर 5/11. हे कळालं सर, पण या 5/11ची वजा 5/11 बेरीज व्यस्त संख्या कशी? त्याचं निरूपण असं. लक्ष द्या मित्रांनो, गणितामध्ये संख्यापट्टी नावाचं प्रकरण प्राकर्षानं पाहावयास मिळते. इथं केंद्रस्थानी 0 आणि उजवीकडे लेकरांनो धनसंख्या असतात, जसं की +1, +2, +3, +4, +5 अनंत धनसंख्या असतात. डावीकडे -1 अर्थात ऋण संख्या असतात. -1, -2, -3, -4, -5 अनंत ऋण संख्या असतात. मग एखाद्या वेळेस कोण विचारलं संख्यापट्टीवरील +5 ची बेरीज व्यस्त संख्या कोणती? तर -5. ओके, परस्पर विरुद्ध. इकडची इकडं या संख्येची विरुद्ध बेरीज व्यस्त म्हणजेच विरुद्ध. लक्ष द्या, +5 ची बेरीज व्यस्त संख्या -5, +4 ची बेरीज व्यस्त संख्या -4. एखाद्या वेळेस कोण विचारलं +3 ची बेरीज व्यस्त संख्या कोणती? -3. आता इथं 5च्या घरामध्ये किंबहुना 5च्या 11व्या घरात इथं 5/11 ही धनसंख्या येणारच. तशीच डावीकडे या वजा किंवा ऋण 5च्या 11व्या घरात वजा 5/11 ही अपूर्णांकित ऋण संख्या येणारच. म्हणून 5/11 ची बेरीज व्यस्त संख्या कोणती? -5/11. लक्षात आलं तुमच्या? ओके. आता बघा, आपल्याला या 5/11 ची बेरीज व्यस्त संख्या -5/11 आणि 2.1/5 ची गुणाकार व्यस्त संख्या अर्थात 5/11 या दोन पदाची बेरीज किती असा प्रश्न विचारला. -5/11 बेरीज म्हणून इथं अधिक चिन्ह. 5/11 हे दोन पद -5/11 मांडले सर, अधिक बेरीज म्हणून अधिक चिन्ह. हे दुसरं पद 5/11 यांची बेरीज. इथं लक्ष द्या, 2 अपूर्णांक, 1 अपूर्णांक धन, 1 अपूर्णांक ऋण. लक्ष द्या, म्हणून एक संख्या धन एक संख्या ऋण असते त्यावेळेस दोन्ही संख्या लोप पावून उत्तर काय येत असते हो? 0. म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर 0 पर्याय क्रमांक C मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.